मिक्सरच्या भांड्यात 1 वाटी फुटाण्याची डाळ टाकायची, मिक्सरमध्ये फिरवून पावडर करून घेऊ. पावडर गाळणीने आपल्याला गाळून घ्यायची आहे. त्याच मिक्सरच्या भांड्यात 2 वाटी पोहे टाकले आहे आणि पोहे सुद्धा मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे आणि गाळणीने गाळून घ्यायचं. यामध्येच आपल्याला 2 वाटी तांदळाचं पीठ टाकायचं आहे. ओवा हातावर क्रश करून टाकायचा. यामध्येच भरपूर असे पांढरे तीळ टाकूया. जिरा पावडर टाकायची, हळद टाकूया, आवडीनुसार लाल तिखट टाकायचं, चवीपुरतं मीठ टाकूया आणि व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. इथे कढईमध्ये 4 वाटी पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. आणि पाणी गरम झालं की यामध्ये आपल्याला छान हे तयार केलेलं मिश्रण टाकायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून 10 मिनिटं झाकून साईडला ठेवायचं. 10 मिनिटानंतर हे सगळं मिश्रण एखाद्या बाउलमध्ये काढून घेऊ आणि आपल्याला हे छान मळून आपल्याला अगदी सॉफ्ट असा हा गोळा तयार करून घ्यायचा आहे. आता यातला एक छोटा गोळा घ्यायचा आणि चकलीच्या साच्यामध्ये टाकून अशा पद्धतीने आपण हे कुरकुरे तयार करून घेऊ. मुलांना बाहेरचे कुरकुरे दिल्यापेक्षा ना आपण घरीच क्रिस्पी कुरकुरीत असे हे कुरकुरे घरी बनवू शकतो आणि तेही अगदी हेल्दी. गरम गरम तेलामध्ये आपल्याला हे कुरकुरे छान फ्राय करून घ्यायचे आणि बघू शकता मस्त आपले हे क्रिस्पी कुरकुरे झाले आहेत तयार. तर एकदा रेसिपी नक्की ट्राय